29 ऑगस्ट म्हणजे आत्तापासून जवळपास 2 महिने आधीचा वेळ. नागपूरच्या बेलतरोडी पोलीस स्टेशनमध्ये एक तक्रार दाखल करण्यात आली. तक्रार होती एक 32 वर्षांची तरुणी बेपत्ता झाल्याची. तक्रार करणारा होता त्या मुलीचा भाऊ रिद्धेश्वर आकरे. पोलिसांनी तपासाची सूत्र हलवली. फोनचं लोकेशन शोधलं तर ते निघालं हैदराबाद. तपास सुरू झाला पण ठोस क्ल्यू लागत नव्हता. 17 सप्टेंबरला पोलिसांनी या तरुणीचं अपहरण झाल्याची केस नोंदवली. तपासाची चक्र अजूनही फिरत होतीच. मग 21 ऑक्टोबरला पोलिसांना सापडला या तरुणीचा मृतदेह. कुठे? तर नागपूरमध्येच. पण हा मृतदेह सापडण्याआधी पोलिसांना खून करणारा आरोपी सापडला होता. पोलिसांना या हत्येचा उलगडा झाला होता आणि समोर आली होती एक खुनाची स्टोरी, ज्यात वापरलेली दृश्यम स्टाईल. हे नेमकं प्रकरण आहे काय, त्याचा उलगडा झाला कसा, पाहूयात या व्हिडिओमधून. नमस्कार, मी चिन्मय आणि तुम्ही पाहताय बोलभिडू. ज्योत्स्ना आकरे 32 वर्षांची तरुणी. तिचं मूळ गाव कळमेश्वर आणि ती राहायला नागपूरमध्ये. मैत्रिणीसोबत राहणारी ज्योत्स्ना टीव्हीएस शोरूम मध्ये काम करायची. 28 ऑगस्टला ती घरातून बाहेर पडली. तेव्हा तिनं आपल्या घरच्यांना कळवलं होतं की दुसऱ्या दिवशी काम संपल्यावर घरी येईल, पण ज्योत्स्ना घरी आलीच नाही. ही गोष्ट तिच्या कुटुंबियांना कळाली तेव्हा त्यांनी तिचा फोन ट्राय केला, माहिती काढायचा प्रयत्न केला, पण काहीच हाती लागलं नाही. तेव्हा तिच्या भावानं पोलीस स्टेशन गाठलं. पोलिसांनी त्याच्याकडून सगळी माहिती घेतली, फोनचं लोकेशन ट्रेस केलं. ते जेव्हा हैदराबाद असल्याचं समजलं तेव्हा पोलिसांनी आपलं एक पथक हैदराबादमध्येही पाठवलं, पण हाती काहीच लागलं नाही. तपास सुरू होता. पोलिसांच्या हातात मोबाईलचं लोकेशन हा जसा एक क्लू होता तसा आणखी एक क्लू होता. ज्योत्स्नानं घरातून बाहेर पडताना आपण एका मित्राला भेटायला चाललोय हे सांगितलं होतं. त्या मित्राचं नाव अजय वानखेडे. अजय मूळचा नागपूरचाच. त्याचे वडील महानगरपालिकेमध्ये माजी अधिकारी, तर स्वतः अजय मागच्या 12 वर्षांपासून भारतीय लष्करात कार्यरत आहे. त्याचं पोस्टिंग सध्या नागालँडमध्ये होतं. अजयची 2 लग्न झाली होती, पण दोन्ही वेळा त्याचा घटस्फोट झाला होता. त्यानंतर अजय तिसऱ्यांदा लग्न करण्यासाठी मुलीच्या शोधात होता. यातूनच त्यानं एका मॅट्रिमोनियल वेबसाईटवर नाव नोंदवलं. इथं त्याची ओळख झाली ज्योत्स्ना सोबत. ज्योत्स्नाचं लग्न झालेलं, पण तिचाही घटस्फोट झाला होता. ती सुद्धा पुन्हा लग्न करण्यासाठी जोडीदाराच्या शोधात होती. त्यातूनच या दोघांची ओळख झाली, भेट झाली, मैत्री झाली. मग या दोघांनी ठरवलं लग्न करायचं. दोघांनी आपल्या कुटुंबियांना सांगितलं. ज्योत्स्नाच्या घरून होकार आला, पण अजयच्या घरचे मात्र या लग्नासाठी तयार नव्हते. पण लग्न झालं नाही म्हणून या दोघांचा संपर्क तुटला नाही. हा संपर्क अजयचं तिसरं लग्न एका महिलेशी ठरल्यानंतरही कायम राहिला असं सांगण्यात येतंय. या सगळ्यात ज्योत्स्नाला अजयशीच लग्न करायचं होतं. त्यासाठी तिनं अजयकडे तगादा लावला, पण अजय लग्नाचा विषय टाळत होता. यातूनच त्यानं ज्योत्स्ना सोबतचा संपर्क तोडला. तिचे फोन उचलणं बंद केलं, तिच्या मेसेजला रिप्लाय दिले नाहीत. मग ज्योत्स्नानं अजयच्या एका मित्राशी संपर्क साधला आणि अजय कुठं आहे, काय करतोय याची माहिती घेतली. त्या मित्राकडून माहिती घेतल्यावर ज्योत्स्ना अजयला भेटण्याआधीच त्या मित्रानं अजयला सांगितलं ज्योत्स्ना त्याची माहिती काढतीये. या सगळ्यात आला 28 ऑगस्टचा दिवस. अजय वानखेडेनं त्याच्या आईच्या मोबाईलवरून ज्योत्स्नाला फोन केला. त्यानं तिला वर्धा रोडवर भेटायला ये म्हणून सांगितलं. सगळं काही नीट होईल किंवा या प्रश्नावर तोडगा निघेल म्हणून ज्योत्स्ना अजयला भेटायला गेली. तसं तिनं घरी सुद्धा सांगितलं होतं. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार अजय आणि ज्योत्स्ना एका हॉटेलमध्ये थांबले. त्यानंतर रात्री तिथून निघाले आणि गाडीतून एका टोल प्लाझावर आले. या सगळ्यात दोघांमध्ये वाद झाला. वादाचं कारण अर्थातच ज्योत्स्नानं लावलेला लग्नाचा तगादा होता. हा वाद सुरू असताना ज्योत्स्नानं अजयला एक धमकी दिली. तुझ्या कर्नलचा नंबर माझ्याकडे आहे, त्यांना सांगेन आणि तुला सैन्यातल्या नोकरीवरून काढून टाकेल. तिच्या धमकीनंतर अजय चिडला. त्यानं गाडी बाजूला थांबवली, ज्योत्स्नाचं नाक आणि तोंड दाबलं. त्यानंतर तिचा गळा आवळला आणि गाडीतच खून केला. हे सगळं घडलं 28 ऑगस्टला. त्यानंतर पोलिसांनी अजयला ताब्यात घेतलं. 18 ऑक्टोबरला पोलिसांना ज्योत्स्नाचा मृतदेह सापडला. 21 ऑक्टोबरला प्रश्न होता, मधल्या दिवसात नेमकं काय घडलं? एका खुनाचं गूढ एवढं का वाढलं? तर याचं मेन कारण होतं अजयनं लावलेलं डोकं. अजयनं ज्योत्स्नाचा खून दृश्यम स्टाईल पचवायचा प्रयत्न केला. ज्या रात्री खून झाला त्याच रात्री त्यानं ज्योत्स्नाचा मृतदेह असलेली गाडी डोंगरगडकडे नेली. तिथं कचऱ्यात त्यानं मृतदेह टाकून दिला. पण तासाभरानं तो पुन्हा त्याच ठिकाणी आला. मृतदेह उचलून पुन्हा गाडीत ठेवला. मग तिकडून 22 किलोमीटर लांब असलेलं बुटीमोरी मधलं वारंगा जंगल गाठलं. जंगलातला भाग बघून त्यानं तिथं खड्डा खोदला आणि त्या खड्ड्यामध्ये ज्योत्स्नाचा मृतदेह टाकला. पण त्याचं डोकं चालणं थांबलं नव्हतं. त्यानं तिथून एक अंडर कन्स्ट्रक्शन असलेली बिल्डिंग गाठली. तिथून एक सिमेंटचं पोतं आणलं. सिमेंट आणि दगड वापरून तो खड्डा पूर्ण भरला. वरून पाणी टाकून जागा जमेल तशी सपाट केली
आणि तिकडून थेट आपलं घर गाठलं. घरी जाताना त्यानं आणखी एक गोष्ट केली. त्यानं ज्योत्स्नाचा मोबाईल फेकून दिला. आता तो जर बुटीमोरीमधल्या जंगलात फेकला असता तर पोलिसांना तिच्या मृतदेहापर्यंत पोहोचणं फारसं अवघड गेलं नसतं. त्यामुळं अजयनं तिचा फोन फेकला एका चालत्या ट्रकमध्ये. हा ट्रक हैदराबादला गेला. साहजिकच पोलिसांनी जेव्हा लोकेशन चेक केलं तेव्हा ज्योत्स्ना हैदराबादला असल्याचा अंदाज त्यांनी लावला. पोलीस हा फोन सतत ट्राय करत होते. एकदा तो उचलला गेला तेव्हा आपल्याला हा फोन ट्रकमध्ये सापडला असं उचलणाऱ्यानं सांगितलं आणि पोलिसांचा संशय आणखी बळावला. इकडे नागपूरमध्ये तपासाची चक्र वेगानं फिरत होती. ज्योत्स्ना अजयला भेटल्याची माहिती, सीसीटीव्ही फुटेज, कॉल रेकॉर्ड्स यावरून पोलिसांनी लिंक लावली होती, जी भक्कम करणारं आणखी एक कारण होतं. या दोघांचं लास्ट लोकेशन बुटीमोरीचं जंगल होतं. मग पोलिसांनी अजय भोवतीचा फास आवळायला सुरुवात केली. पण चौकशीसाठी ताब्यात घेण्याआधीच तो पुण्याच्या मिलिटरी हॉस्पिटलमध्ये ऍडमिट झाला. त्याला मधुमेह असल्यानं त्याचे उपचार घेण्यासाठी त्यानं हॉस्पिटल गाठलं. पोलिसांनी हॉस्पिटलमध्ये संपर्क करत त्याला डिस्चार्ज देऊ नका असं सांगितलंही होतं. पण पोलीस पुण्यात पोहोचायच्या आधीच अजय इथून पसार झाला. पण पोलिसांचा संशय आणखी वाढला जेव्हा अजयनं अटकपूर्व जामिनासाठी कोर्टात अर्ज केला. हा अर्ज फेटाळला गेला आणि 18 ऑक्टोबरला अजय वानखेडे स्वतः पोलीस चौकीत हजर झाला. त्यानंतर पुढचे 2 दिवस तो पोलिसांना गुंगारा देण्याचा, काहीच न बोलत दिशाभूल करण्याचा प्रयत्न करत होता. पण पोलिसांनी आपल्या स्टाईलमध्ये कोडं उलगडलं आणि 21 तारखेला त्या अजयला घेऊन बुटीमोरीच्या जंगलात पोहोचले. तिथं त्यांनी तो खड्डा पाहिला, तो खोदला आणि ज्योत्स्नाचा मृतदेह बाहेर काढला. एका निर्जन स्थळी मृतदेह नेऊन त्यावर सिमेंटचं प्लास्टर करून ती जागा पक्की करणं, लोकेशन ट्रेस करताना अडचणी याव्यात म्हणून मोबाईल ट्रकमध्ये फेकून देणं. अजयनं दृश्यम पॅटर्न अगदी व्यवस्थित वापरला होता. पोलिसांनी त्याला दृश्यम पिक्चर पाहून असं काही करण्याचा प्रयत्न केला का याबद्दल प्रश्न विचारणार असल्याचं सांगितलंय. आतापर्यंतच्या तपासात हे सुद्धा पुढे आले की अजय फक्त ज्योत्स्ना बरोबरच नाही तर आणखीही मुलींशी संबंध ठेवून होता. साहजिकच खड्डा खोदून मृतदेह बाहेर काढणाऱ्या पोलिसांना आता दृश्यम स्टाईल वापरणाऱ्या अजयचा इतिहासही खोदायचा आहे.